नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता संकर्षण अधिकारी याला फार वाईट वाटलेलं असतं आणि स्वतःचाच राग आलेला असतो. कारण त्याने आपल्या मुलावरती, ओजसवरती हात उगारलेला असतो. त्यामुळे संकर्षण अधिकारी आता स्वतःला इथे त्रास करून घेत असतात. इथे पल्लवीच्या फोटोच्या समोर उभे राहून ते स्वतःच्या हाताला दुखापत करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जोरजोरात टेबलवरती हात मारून घेत असतात आणि स्वतःच्या हाताला शिक्षा देत असतात. कारण त्यांनी आपल्या मुलावरती हात उगारला म्हणून. तेव्हा इथे भूमी येते आणि म्हणते, "संकर्षणे काय करताय तुम्ही? तुम्ही स्वतःला दुखापत करून घेऊ नका." तेव्हा इथे संकर्षणचा हात भूमीला लागतो आणि तिच्या डोक्याला जिथे मार लागलाय तिथे पुन्हा संकर्षणचा हात तिला लागतो. त्यामुळे इथे भूमीला दुखापत होते. संकर्षण येऊन तिची माफी मागतो. तेव्हा भूमी म्हणत असते, "हे बघा, मला तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ओजसला जो त्रास झालाय त्याचा त्रास आपण कमी करूया." तेव्हा इथे सुलक्षणा येते आणि म्हणते, "ओजसला त्रास झालाय? काय अवस्था करून ठेवलीत तुम्ही पोराची. त्याच्यावरती हात उगारलात. अहो, हात उगारण्यापेक्षा त्याला एकदाचं मारून टाकायचं ना. पल्लवीला मारलं तसं, म्हणजे जीव मोकळा होईल तुमचा." तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, "अहो, हे काय बोलताय तुम्ही? जरा विचार करून बोला." तेव्हा सुलक्षणा म्हणते, "काय विचार करून बोला? तिकडे बघा जा, काय अवस्था करून ठेवलीत तुम्ही मुलाची." असं म्हणून इथे सुलक्षणा आता संकर्षणला वाटेल तसं बोलत असते. तेव्हा संकर्षण आणि भूमी दोघेही जण धावत पळत ओजसकडे जातात. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, "ए ओजस बाळा, खरंच सॉरी, खरंच सॉरी. तुला ताप आला का?" आणि तो इथे आता ओजसचं डोकं आपल्या जवळ घेतो आणि त्याला चेक करत असतो. तेव्हा संकर्षणला कळतं की ओजसला ताप आलेला आहे. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणत असतात की, "ओजस बाळा, तुला भीती वाटली का बाबाची? बाबा खरंच मनापासून तुला सॉरी म्हणतोय." तेव्हा इथे ओजसची अवस्था बघून खरं तर भूमीलासुद्धा फारच वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की ओजसला ताप आलाय का? तो घाबरला असेल. तेव्हा इथे बाबा म्हणतात की, "जावई बापू, तुम्ही त्याच्यावरती हात उगारलात ना, त्यामुळे त्याच्या मनामध्ये ती भीती बसली आणि म्हणून त्याला ताप आला असेल." तेव्हा इथे ओजस आता तापामध्ये फणफणतोय. ही गोष्ट संकर्षणला सहन होत नाही. भूमी म्हणते, "औषध आहे का त्याला द्यायला?" तेव्हा संकर्षण म्हणतो, "त्याला ताप आलाय. एक काम करा ना, औषध आहेत आपल्याकडे. तुम्ही त्या कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये तापाचं औषध असेल, ते प्लीज तुम्ही इकडे घ्या बरं." तेव्हा इथे भूमी जाते. धावत पळत तीसुद्धा आता औषधांचा बॉक्स घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संकर्षण म्हणत असतो, "ओजस, ओजस बाळा, तोंड उघड बरं. हे घे, तापाचं औषध घे. तुला बरं वाटेल. तुला ताप येणार नाही." तेव्हा इथे ओजस अजिबात संकर्षणचं काहीही ऐकत नसतो. तेव्हा भूमी म्हणत असते, "हे बघ ओजस बाळा, असं करायचं नाही. तुला बरं व्हायचं आहे की नाही? मग उठ बरं, थोडंसं औषध घे." तेव्हा इथे सुलक्षणा येते आणि म्हणते, "माझ्या नातवाला तुमच्या दोघांची सुद्धा गरज नाही आहे, कळलं तुम्हाला? त्याची आजी खमकी आहे इथे त्याची काळजी घ्यायला. मी देईन त्याला औषध. तुम्ही दोघेजणं जा बरं इथून. चालते वा बाहेर. जा इथून आत्ताच्या आत्ता." तेव्हा इथे सुलक्षणा पुन्हा एकदा भूमीचा हात पकडून तिला तिथून बाहेर काढत असते. तेव्हा भूमी म्हणते, "एक मिनिट थांबवा तुमचं आता हे वागणं. गप्प बसा आता. हे काय बघताय तुम्ही? तुम्ही इथे मला माझ्या बाळाची काळजी का घेऊ देत नाही? सारखे आपले मला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताय. आमच्या विरोधात ओजसला तुम्ही भडकवताय. असं प्लीज करू नका. मी आहे ना ओजसची आई. मी त्याची काळजी घेईन. तुम्हाला इथे आम्हाला रूममधून बाहेर काढायची गरज नाही आहे." तेव्हा इथे भूमीने चांगलं ठणकावून सांगितलेलं असतं सुलक्षणाला की, "मी ओजसची काळजी घेणार. मी त्याची आई आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी ओजसच्या उशाजवळ येऊन बसते आणि त्याला प्रेमाने म्हणत असते, "हे बघ ओजस बाळा." तेव्हा इथे भूमी पुन्हा स्वतःच म्हणते की, "सॉरी, तुला बाळा म्हटलेलं आवडत नाही ना? मग मी तुला फक्त ओजसच म्हणते. ठीक आहे ना? हे बघ बाळा, असं नाही करायचं ओजस. तुला ताप आलाय की नाही? मग तुला औषध घ्यायला नको? बरं ठीक आहे. मी म्हणते म्हणून नाही, तुझे बाबा म्हणतायत म्हणून नाही. पल्लू आई, पल्लवी आईला तरी आवडणार आहे का? ओजसला ताप आलेलं, ओजसला बरं वाटत नाही आहे, तर पल्लवी आईलासुद्धा वाईट वाटेल ना? म्हणून पल्लवी आईसाठी तरी औषध पी ना, नाहीतर तिला खूप वाईट वाटेल हां. मग तुला हे चालणार आहे का?
पल्लवी आईला वाईट वाटलेलं नाही ना? अजिबात नाही ना? मग उठ बरं. तुझ्या आईसाठी तरी औषध पी, म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि पल्लवी आईलासुद्धा बरं वाटेल. हे बघ, मी तुझी जरी आई असले तरीसुद्धा पल्लवीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पल्लवी आई तुझ्यावरती खूप प्रेम करायची ना, तुझ्यावरती जीव लावायची. मग आता तसंच समज की पल्लवी आई इथे तुझ्या जवळ बसले आणि मी तुझ्या डोक्यावरून इथे हात फिरवते ना, तर पल्लवी आई तुझ्या डोक्यावरून हात फिरवते असं तू आता समज. मग तर ठीक आहे ना? चल आता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुलाही बरं वाटेल. आणि मग आता तुला जो ताप आला आहे ना, औषध दिल्यामुळे तुझा तापसुद्धा हळूहळू उतरेल. तुला बरं वाटेल ओजस. आणि मग पल्लवी आई खुश होईल. तिला आनंद होईल की तिच्या ओजसला आता बरं वाटतंय म्हणून. तर इथे आता पल्लवीचं नाव घेऊनच इथे भूमी ओजसला गप्प करत असते. त्यानंतरला ओजसचा ताप कमी व्हायला हवा आहे म्हणून भूमी त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते. आणि त्याच वेळेला वरुण तिथे आलेला असतो. वरुण इथे आता भूमी आणि संकर्षण या दोघांचा एकत्र फोटो काढतो, ज्याच्यामध्ये भूमी ओजसची खूपच जास्त काळजी घेत असते. त्यामुळे तो फोटो काढल्यानंतर इथे वरुण म्हणत असतो की वाह, म्हणजे रागिनी मॅडमला जसा फोटो हवा आहे अगदी मी तसाच फोटो काढलेला आहे, असं आता वरुण म्हणत असतो. आणि तो फोटो रागिनीला पाठवण्यासाठी लगेच तो तिथून बाहेर जातो. तर इथे आता मित्र संकर्षण ज्याला म्हणवतो तो इथे वरूनच त्याच्या विरोधात जात आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वरूणने काढलेला फोटो तो सगळ्यात आधी रागिनीला पाठवतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे वा, म्हणजे हा आता फोटो खूपच जास्त चांगला आहे. म्हणजे इथे आकाश ऑफिसला ज्या उत्साहाने येतोय ना, त्याचं जर खच्चीकरण करायचं असेल, मनातून त्याला तोडायचं असेल, तर हा फोटो पुरेसा आहे. आता लवकरात लवकर हा फोटो मला आकाशला पाठवायला हवा. भूमी, त्या संकर्षणच्या बाळाची काळजी घेतेस ना तू? म्हणजे मला माहिती आहे तू खूप पुण्याचं काम करतेस गं, खूप चांगल्याचं काम करतेस. चांगुलपणा तर तुझ्यामध्ये कुठून कुठून भरला आहे ना, पण आता तुझ्या चांगुलपणातून मी कसा वाईटपणा शोधते ना, ते बघच तू. मी सगळं चांगल्यातून फक्त वाईट शोधून काढणार आणि आकाशला तुझ्या विरोधात भडकवणार, असं इथे रागिनी म्हणत आता बबनला फोन करते. बबनला तो फोटो पाठवते आणि म्हणते की लवकरात लवकर हा फोटो आकाशला पाठवायचा. आणि मग इथे बबनला पाठवलेला फोटो आता बबन आकाशला पाठवतो. आणि इथे आकाश आधीच भूमीचा विचार करत असतो, क्षितिजाचा विचार करत असतो. आणि त्याच्यामध्ये इथे संकर्षण, ओजस आणि भूमी या तिघांचा फोटो वरूणने इथे रागिनीला पाठवलेला असतो. रागिनीने बबनला आणि बबनने पाठवलेला असतो तो म्हणजे इथे आकाशला. तेव्हा आकाश तो फोटो बघतो आणि त्याला फार वाईट वाटतं. तो म्हणतो की हा लहान मुलगा कोण आहे? तेवढ्यातच इथे फोटो बघत असताना रागिनी कशी मागे राहील? बघा प्रेक्षकांनो, रागिनी तिथे आली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे आकाश, काय झालं? इतकं निरखून काय बघतोयस त्या फोनमध्ये? तेव्हा आकाश तो फोन आता रागिनीकडे देतो. तेव्हा रागिनी तो फोटो बघते आणि म्हणते, काय रे, हे काय? हा तर मुलगा त्या संकर्षणचा आहे ना. आणि भूमी त्याची इतकी काळजी घेते, म्हणजे कदाचित त्या मुलाची तब्येत ठीक नसेल, त्याला बरं वगैरे नसेल, म्हणून तर भूमी इथे त्याची काळजी घेते ना. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, भूमीकडे असं बघून वाटतंय की भूमीने हे नातं स्वीकारलं आहे का? म्हणजे बघ ना, जशी काही त्या बाळाची खरोखरची आई असल्यासारखी, संकर्षणची बायको असल्यासारखी ती त्या बाळाची काळजी घेते, असं तिच्याकडे बघून मला वाटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना, म्हणजे काळजी तर ती घेतेच आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आता त्या बाळाची काळजी घेते, मग आपल्या इथे क्षितिजाचं काय होत असेल? क्षितिजाकडे दुर्लक्ष होत असेल का? आणि हा फोटो या भूमीने तुला का पाठवला आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, तेच तर मला कळत नाही आहे ना, की मला का फोटो पाठवला आहे. मला एक अर्थी असं वाटतं की हे सगळं भूमी मुद्दामून करते. भूमीला दाखवून द्यायचं आहे की ती संकर्षणबरोबर किती खुश आहे, किती आनंदी आहे तिच्या त्या नवीन संसारामध्ये. म्हणजे ती मला असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता त्या दोघांच्या परवानगीशिवाय कुणीतरी उगाच आपल्याला हा फोटो पाठवते का? भूमीनेच हा फोटो कुणाला तरी काढून पाठवायला सांगितलं असेल. ती मला दाखवण्याचा प्रयत्न करते की ती संकर्षणबरोबर किती आनंदात आहे, म्हणून तर ती हे असे फोटोज मला पाठवते. मागच्या वेळेला सुद्धा नाही का संकर्षणचा आणि तिचा फोटो मला पाठवला होता. पण मला माहिती आहे भूमी हे सगळं मुद्दामूनच करते. त्यानंतर रागिनी म्हणत असते, नाही आकाश, ते सगळं ठीक आहे,
पण बघ ना, इथे भूमी या मुलाची काळजी अशी घेते जशी काही त्याची खरी आईच आहे ती. आणि आपली क्षितिजा कुठे आहे? क्षितिजाकडे दुर्लक्ष होतंय की काय? तेव्हा इथे आता क्षितिजाकडे कोण लक्ष देणार? ती तर एकटीच असेल ना, कारण तिचा बाबा तिच्याजवळ नाही आहे. म्हणून आता क्षितिजा एकटी असेल असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मला असं वाटतं की क्षितिजा आपल्याकडे आली पाहिजे. कारण क्षितिजा ही महाजनांची एकुलती एक नात आहे, एकुलती एक वारसदार. मग ती आपल्या घरी यायला नको का? मी काय म्हणते आकाश, तू एक काम कर, तू क्षितिजासाठी आहे ना, तिच्या कस्टडीसाठी क्लेम कर. आपली क्षितिजा ही आपल्या घरी आली पाहिजे. आणि तसंही आता भूमीने त्या संकर्षणबरोबर नातं स्वीकारलेलं दिसतंय. ती मूव्ह ऑन झालेली दिसते. मग आपण तरी कशाला वाट बघत बसायचं? आपली क्षितिजा, आपल्या घरातला वारीस हा आपल्याकडे आलाच पाहिजे, हो की नाही? तेव्हा तू इथे कस्टडीसाठी क्षितिजाच्या क्लेम कर. म्हणजे भूमी बघ, मनातून किती घाबरून जाईल. ती तुला सतत घाबरवण्याचा प्रयत्न करते ना, पण मग एकदा का क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम केलंस की मग भूमी स्वतःच घाबरेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी एकदम व्यवस्थित ओजसची काळजी घेत असते. ओजसचं डोकं भूमीच्या हातावरती असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी हिचा हात दुखायला लागलेला असतो. पण ओजसची झोप मोड होऊ नये म्हणून इथे आता ती अजिबात आपला हात हलवत नसते. ती तशीच बसून राहिलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी संकर्षण आलेला असतो. संकर्षण म्हणतो की झोपलाय का ओजस? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हो, ओजसला आत्ताच झोप लागली. दोघेजण हळूहळू बोलत असतात जेणेकरून ओजसला जाग येऊ नये म्हणून. तेव्हा इथे संकर्षणच्या लक्षात येतं की भूमीचा हात अवटाळलाय, कारण त्याच्यावरती इतकं वजन तिचं आलंय आणि त्याच्यामध्ये ओजसने तिच्या हातावरती इथे डोकं ठेवलेलं असतं. तेव्हा संकर्षण म्हणतो की इथे ओजसला झोप लागली तर तू तुझा हात बाजूला कर ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, उगाच त्याची झोप मोड होईल आणि त्याला त्रास होईल. तेव्हा संकर्षण म्हणतो, अगं पण तुझा हात दुखतोय ना, तुला इतका त्रास होतोय त्याचं काय? तेव्हा इथे भूमी म्हणते की ह्या वयेमध्ये ओजसला जो त्रास झालाय ना, त्याच्या त्रासासमोर माझा त्रास काहीच नाही आहे. होईल ते, होईल माझा हात बरा, फक्त त्याची झोप मोड होता कामा नये. तेव्हा इथे संकर्षणला खूप जास्त बरं वाटत असतं की इथे भूमी ओजसचं मन जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी सुलक्षणा आलेली असते. ती म्हणते की गोड गोड बोलून माझ्या जावयाला तर हिने घोळात घेतलंच आहे, पण आता हळूहळू माझ्या ओजसलासुद्धा घोळात घेण्याचा प्रयत्न करते. पण किती काहीही केलंस तरीसुद्धा मी तुझा हा जो मनसुबा आहे ना, तो पूर्ण होऊ देणार नाही. ओजसच्या मनामध्ये तुला मी जागा निर्माण करू देणार नाही, असं इकडे सुलक्षणा म्हणत असते. तेव्हा इथे हळूहळू आता जाग येत असते ओजसला. तो डोळे उघडणार असतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की भूमी, ओजसला आता जाग येते. तो आता त्याने जर तुला इतक्या जवळ बघितलं तर तो पुन्हा तुझ्यावरती रागवेल, चिडेल. तेव्हा इथे भूमी म्हणते की ओजस माझ्यावरती रागवला, चिडला, मला जरी काहीही बोलला तरीसुद्धा तुम्ही माझी बाजू घेऊन ओजसजवळ काही बोलायचं नाही, ओजसला ओरडायचं नाही. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे ओजस तसा रिॲक्ट होतच नाही. म्हणजे ओजस भूमीकडे बघून एकदम शांत होतो. म्हणजे भूमी त्याच्याकडे बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावरची ती गोड स्माईल आणि मग ती त्याला प्रेमाने विचारते की ओजस बाळा, बरं वाटतंय का आता? तुझा तापसुद्धा उतरलाय ना? पाणी हवंय? पाणी पितोस का? तेव्हा इथे भूमी आपल्या हाताने ओजसला पाणी पाजते. तेव्हा इथे ओजस खूप छान रिॲक्ट होतो. तो भूमीवरती चिडत नाही, रागवत नाही आणि त्याचबरोबर शांतसुद्धा असतो. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, जावयाचं पोर हरामखोर असं म्हणतात, ते काही खोटं नाही. इथे आता या भूमीने पाणी पाजलं तर लगेच तिच्या हातून शांतपणे पाणी प्यायला आजी इथे उभी आहे, तर आजीकडे साधं बघितलंसुद्धा नाही, असं इकडे आता सुलक्षणा आपल्या मनामध्ये म्हणत असते. त्यानंतरला संकर्षण जातो आणि म्हणत असतो की ओजस बाळा, बरं वाटते ना तुला आता? तेव्हा ओजस संकर्षणकडे रागाने बघत असतो, पण तो काहीच बोलत नाही, शांत असतो आणि पुन्हा इथे झोपून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण येतो आणि सुलक्षणाकडे बघतो आणि सुलक्षणाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ओजसवरती हात उगारलाय म्हणून तुम्ही लगेच जाऊन ओजसचे कान भरू नका. माझ्या विरोधात त्याला भडकवू नका. कळलं ना तुम्हाला? तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की अजिबात काळजी करू नका जावई बापू. मी आहे ना इथे. मी लक्ष ठेवतो. ती त्याला अजिबात तुमच्या विरोधात भडकवणार नाही. तेव्हा संकर्षण जात असतो.
पुन्हा तो थांबतो आणि म्हणतो, "हां, अजून एक गोष्ट, भूमीच्या विरोधात सुद्धा इथे आता ओजसला भडकवायचं नाही. भूमीमुळे त्याला बरं वाटतंय. तुम्ही बघितलंत ना भूमीने त्याची किती काळजी घेतली, बरोबर की नाही? म्हणून तो आता भूमीवरती रागवलेला, चिडलेला नाहीये. तिच्या विरोधात सुद्धा ओजसला भडकवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं." असं संकर्षण सुलक्षणाला ठणकावून सांगतो, जेणेकरून पुन्हा ते कुणाचे कान भरणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता ओजससाठी काहीतरी खायला बनवायला आलेली असते. ती ओजसला म्हणते, की "तुला भूक लागली असेल ना? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते." तेव्हा भूमी आता किचनमध्ये येते आणि विचार करत असते, की काय बनवू? इथे ओजसला आवडेल असं बनवायला हवं. इथे शेवयांची खीर बनवते. त्याला शेवयांची खीर खूप आवडेल आणि त्याचबरोबर ती लवकरसुद्धा होईल. त्याला पोटभर खाता येईल, असं ती म्हणत असते आणि शेवयांची खीर बनवत असते. तेव्हा संकर्षण किचनमध्ये येतो. तेव्हा भूमी म्हणत असते, "तुम्हाला काही हवं आहे का?" तेव्हा संकर्षण म्हणतो, "नाही, नको. मला काही नको आहे." तेव्हा भूमी म्हणते, "मग मी आता ओजसला शेवयांची खीर बनवते. त्याला आवडते ना शेवयांची खीर?" तेव्हा संकर्षण म्हणतो, "हो, खूप, खूप आवडते त्याला शेवयांची खीर." तेव्हा ती म्हणत असते, "मग मी बनवते. तुम्ही जा तुमचं काम करा." तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, की "नाही, मी इथे तुला अप्रिशिएट करायला आलोय. म्हणजे तू ज्या पद्धतीने ओजसची काळजी घेतलीस, तू त्याला प्रेमाने सगळं त्याचं केलंस, म्हणजे तू खऱ्या अर्थाने आता त्याची आई बनण्याचा प्रयत्न करतेस." म्हणजे अगदी पल्लवी होती ना, पल्लवीसुद्धा त्याची अशीच काळजी घ्यायची. म्हणजे अगदी त्याला बरं वाटेपर्यंत त्याच्या उशाजवळ बसून राहायची. तू सुद्धा तसंच केलंस ना? अगदी पल्लवीसारखी त्याची काळजी घेतलीस. तेव्हा इथे मला तुला थँक यू म्हणायचं आहे अगदी मनापासून. तेव्हा भूमी म्हणते, "नाही, मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे आणि तो लहान मुलगा आहे ओजस, त्याला कसं बरं करायचं आहे. माया दिली ना, माया आणि प्रेम दिलं ना, की मुलं इथे जिंकता येतात. फक्त त्यांना प्रेमाने समजून घ्यायचं असतं. ओरडून रागवून काहीसुद्धा होत नाही. आपण काही सिद्ध करत नाही त्यांच्यावरती ओरडून आणि रागवून." तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, "नाही, अगदी बरोबर. मी हात उगारला तर त्याला ताप आला, पण तू होतीस म्हणून त्याला बरं केलंस आणि तू बघितलंस ना, तो तुझ्यावरती चिडला पण नाही. तो तुझ्याजवळ किती छान पद्धतीने वागला, किती छान रिॲक्ट झाला ना." तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो ना, म्हणजे तो आता तरी रागवलेला, चिडलेला नाही आहे. जरी त्याचा राग गेला नसला, तरीसुद्धा तो इथे वाईट रिॲक्टसुद्धा झाला नाही आहे. हे आपलं आता यशाकडे टाकणारं पहिलं पाऊल आहे. आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं ना, की त्याचा राग घालवायचा होता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण म्हणतो, "बरं ठीक आहे, तू त्याच्यासाठी खीर कर, मी आहेच." तेव्हा भूमी म्हणते, की "आता ओजसचा राग तर जातोय. त्याच्या मनामध्ये मी जागा निर्माण केली आहे. पण आकाशचं काय? आकाशला समजावलंय तसा वागतोय ना? ऑफिसला गेला असेल ना तो?" मी इथे आता मनूला फोन करते आणि इनडायरेक्टली विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे भूमी आता आकाशच्या काळजीपोटी मानसीला फोन करते. पण इथे मानसी आता फोन उचलायला जाणार, तेवढ्यातच समोर तिचं लक्ष जातं आणि ती खूपच जास्त घाबरते. त्यानंतर इथे भूमीचा फोन मानसी आता उचलत नाही. पण प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमीचा फोन आल्यानंतर आकाशने फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, की "मनू, मी काय म्हणत होते, मी आकाशला जे डिव्होर्स पेपर पाठवलेत ना, लवकरात लवकर त्याच्यावरती साईन करून ते डिव्होर्स पेपर पाठवून द्यायला सांग. मग मला इथे संकर्षणबरोबर इथे आता व्यवस्थित लीगली माझं नवरा बायकोचं आयुष्य सुरू करता येईल." तेव्हा इथे आकाशला भूमीचं बोलणं ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो. भूमी म्हणत असते, की "आता खूप दिवस त्याला घालवायला लावू नकोस. डिव्होर्स पेपर साईन करून लवकरात लवकर पाठवून द्यायला सांग." तेव्हा इथे आता भूमीचं हे बोलणं आकाशला खरं तर आवडत नाही. पण त्याला माहिती असतं, की भूमी हे सगळं मनापासून बोलत नाही आहे. तेव्हा इथे रागिणीने आता वकिलांना बोलावलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, "आत्या, अगं तू यांना का इथे बोलवलेस?" तेव्हा रागिणी म्हणते, "आकाश, अरे भूमी काय बोलली तुला माहिती नाही आहे का? अरे भूमीला तुझ्याबरोबर नाही राहायचं आहे. तिला तर डिव्होर्स हवा आहे ना. मग आता क्षितिजाची कस्टडी आपल्याला घ्यायला नको का? म्हणून तर मी वकिलांना बोलवलंय. ते बघ त्याने आता कस्टडीच्या क्लेमचे पेपरसुद्धा तयार केलेत. तू एक काम कर, लवकरात लवकर भूमीला नोटीस पाठव आणि क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम कर." तेव्हा इथे खरं तर आकाशला ही गोष्ट करायची नसते. मानसी आणि अथर्वला सुद्धा हे आवडलेलं नसतं. पण रागिनी खूपच जास्त हट्ट करते आणि भूमीला नोटीस पाठवली जाते. भूमी ती नोटीस उघडते आणि बघते तर काय, ती आता म्हणते, की आकाशने
इथे आता क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम केला आहे आणि ती नोटीससुद्धा मला पाठवली. ती नोटीस वाचल्यानंतर भूमीला खूप जास्त वाईट वाटतं.